गोळ्या खाऊन शरीर संबंध, बायकोने नवऱ्याच्या दुधात टाकले कीटकनाशक, पुढे घडली भयंकर बिहारमधील संतापजनक घटना। काम भावना एक नितांत सुंदर भावना आहे। पती पत्नीचे नाते घट्ट करण्यामध्ये प्रणयाची महत्त्वाची भूमिका असते। वंश चालवण्यासाठी काम क्रीडा ही समाजाची गरजच आहे। पण अलीकडे माणसाला प्रणय आणि विकृती यातील फरकच कळेना झालेला आहे। इंटरनेट सारख्या माध्यमांनी अनेकांच्या मनामध्ये वासनेच्या विकृती पेरल्या आहेत, ज्याचा सर्वाधिक त्रास महिलांना होत आहे। वासनेने पछाडलेल्या विकृत पतीच्या कामेच्छा पूर्ती करताना पत्नीचा जीव जाण्याची वेळ येते। संभोगातून सुखाऐवजी प्राणांतिक वेदना मिळू लागतात, तेव्हा ते संबंध आणि ते करणारा पती नकोसा वाटू लागतो। यातून काय विपरीत घडेल हे सांगता येत नाही। या घटनेतील पती पत्नीच्या नात्यामध्ये विकृतीने प्रवेश केला होता। परप्रांतात राहून पोटासाठी राबणारा पती कधीतरी घरी यायचा, तेव्हा तो कामेच्या वाढवणारी औषधे घ्यायचा आणि पत्नीवर तुटून पडायचा। तिच्याशी अनैसर्गिक विकृत काम क्रीडा करायचा, त्यामुळे ती हादरून गेलेली होती। यातून सुटका होण्यासाठी, त्याची कामेच्या कमी होण्यासाठी कोणीतरी तिला उंदराला मारण्याच्या औषधाची कमी मात्रा त्याला द्यायला सांगितली। तसे तिने केले देखील। तो कामेच्या वाढवण्याचे औषध घ्यायचा आणि ती त्याला उंदीर मारण्याच्या औषधाची कमी मात्रा द्यायची। याचा परिणाम असा झाला की त्याचे कामेच्या काही कमी झाली नव्हती। तो जास्तीत जास्त विकृत काम क्रीडा करून झिजून झिजून मेला। त्याच्या शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये विषारी औषधाचा उल्लेख आला आणि ते पोलिसांच्या कचाट्यामध्ये सापडले। या धक्कादायक घटनेचा उपलब्ध माहितीच्या आधारे पुढील प्रमाणे सविस्तर वृत्तांत आहे। पण तत्पूर्वी ही व्हिडिओ पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ज्याला खरंच कामाची गरज असते, पोटा पाण्याचा प्रश्न असतो, तो माणूस कष्टाला घाबरत नाही। भले त्याला अनुकूल परिस्थिती नसली तरी तो डगमगत नाही। बिहार उत्तर प्रदेशातील पोटार्थी लोक रोजगारासाठी महाराष्ट्रामध्ये येत असतात। पडेल ते काम अगदी प्रामाणिकपणे करतात। पैसा कमावून वर्ष 6 महिन्याने आपल्या मूळ गावी जाऊन आपल्या कुटुंबाच्या खर्चासाठी पैसे देतात। अशा वेळी परप्रांतीय म्हणून ओरडण्यामध्ये काही अर्थ नाही। राजकर्त्यांनी किती ओरड केली तरी या परप्रांतीयांचा लोंढाही काही कमी झालेला नाही। शेवटी उदरनिर्वाहाचा प्रश्नच मोठा असतो। याला बिहारमधील चंपारण्य परिसरातील हैदर अली देखील अपवाद नव्हता। या हैदर अलीचे नातेवाईक महाराष्ट्र आणि गुजरातमधील विविध गावांमध्ये कष्ट करतात आणि संचित झालेला पैसा वर्ष 6 महिन्याने आपल्या मूळ गावी येऊन जातात। बिहारमधील चंपारण्य परिसरातील हैदर अली हा गुजरातमधील सुरत शहरामध्ये वास्तव्याला होता। त्याचे काही नातेवाईक गुजरातच्या सीमेवरील धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये तर काही मुंबईमध्ये कार्यरत आहेत। हैदरचा विवाह सुरतमधीलच इशरत जहा उर्फ इशरत खातून या तरुणीशी झालेला होता। ती सुंदर आणि बोलण्यामध्ये लागवी होती। गेल्या काही महिन्यांपासून आणि दिवसांपासून हैदर अली हा मुंबईला कामानिमित्त जात होता। महिनाभर काबाड कष्ट करायचा आणि जमवलेले पैसे घेऊन तो 8-10 दिवसांच्यासाठी सुरतला यायचा। विवाहानंतरचे काही महिने अतिशय सुखात गेले होते, पण गेल्या काही महिन्यांपासून हैदर अली कामातूर झालेला होता। ज्यावेळी हैदर अली मुंबईहून सुरतला जायचा तेव्हा इशरत जहा खुश होत असे, पण गेल्या काही महिन्यांपासून हैदर अली सुरतला येणार म्हणताच इशरत जहा धास्तावू लागली होती। हैदर अली मुंबईहून सुरतला येताना संचित पैसे तर घेऊन यायचा, पण आता तो सेक्सचा कालावधी वाढवणाऱ्या गोळ्या घेऊन येत असे। सुरतला आल्यावर दिवसभर खानपान करायचा आणि रात्र होण्याची अदिशापणे वाट पाहायचा। पती पत्नी म्हटलं की संभोग अपरिहार्य, त्याला घाबरण्याचे काय कारण? पण गेल्या काही महिन्यांपासून इशरत जहा आपल्या पतीशी शरीरसंबंध ठेवायला घाबरू लागली होती। हैदर अलीशी विवाह केल्यानंतर रात्री झोपताना बुजुर्ग महिलांच्या सल्ल्यानुसार इशरत जहा आपल्या पतीला न चुकता हळद टाकलेले दूध प्यायला देत असे। हैदरही पत्नीसोबत प्रदीर्घ काळ संभोग करता यावा म्हणून दुधाबरोबर मुंबईहून आणलेल्या गोळ्या औषध नियमितपणे घेत असे। नवऱ्याशी संभोग करताना कुठल्या पत्नीला आवडणार नाही, पण हैदर अली इशरतशी संभोग करताना जनावर होत असे।
तिच्याशी तो अनैसर्गिकपणे संभोगही करत असे। यामुळे इशरत जहा वैतागलेली होती। तिला यातना होत असल्याने पती मुंबईला गेला की तिला हायसे वाटायचे। आपल्या पतीचे काम वासनेपासून सुटका करण्याचा तिचा सर्व प्रकारचा प्रयत्न निष्फळ ठरला होता। शेवटी पतीला शारीरिकदृष्ट्या दुबळे करणे हाच एकमेव पर्याय इशरत जहाला तिच्या हितचिंतकांनी सांगितला होता। त्यासाठी हैदर अलीला झोपताना हळदीच्या दुधामध्ये उंदीर मारण्याचे औषध दिले तर तो शरीराने कमकुवत होईल व त्याच्या अघोरी काम वासनेपासून तुझी सुटका होईल, असा सल्ला इशरत जहाला मिळाला होता। गेल्या 4 महिन्यांपासून हैदर अली मुंबईहून आला की इशरत जहा हैदर अलीला आपल्याशी शय्यासोबत करण्याआधी हळद टाकलेल्या दुधामध्ये उंदीर मारण्याचे औषध मिक्स करून द्यायला लागली होती। त्यामुळे गेल्या 4 महिन्यामध्ये हैदर अली खूपच दुर्बल झाला होता, पण त्याची शारीरिक भूक त्याला स्वस्थ बसू देत नव्हते। नेहमीप्रमाणे हैदर जानेवारीमध्ये 2026च्या पहिल्या आठवड्यात मुंबईहून सुरतला आला होता। दिनांक 1 जानेवारी 2026 पासून तो नेहमीप्रमाणे आपली काम वासना पूर्ण करण्यासाठी आपल्या बायकोसोबत अघोरी पद्धतीने संभोग घेण्याचा प्रयत्न करतच होता। त्या दरम्यान इशरत जहाने हैदर अलीला हळदीच्या दुधामध्ये उंदीर मारण्याच्या औषधाची मात्रा वाढवून दिली होती। त्यामुळे तो शारीरिकदृष्ट्या कमकुवत झालेला होता, पण त्याच्या काम वासनेमध्ये फरक पडत नव्हता। उलट अनैसर्गिक संभोग करण्यात तो अधिक रस घेऊ लागला। त्यातच दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी त्याची प्रकृती खालावली। त्याला उपचारार्थ सुरत येथील स्मॉमेट नावाच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। उपचारादरम्यान हैदर अलीची प्राणज्योत मालवली। हैदर अलीचे देहावसान झाल्याचे कळताच मुंबई, नंदुरबार, धुळे आणि बिहारमधील त्याचे सर्व नातेवाईक सुरतला गोळा झाले। रुग्णालयातून हैदर अलीचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्याचा दफनविधी सुरतला करण्याची तयारी इशरत जहा आणि तिच्या नातेवाईकांनी केली, पण हैदरचा दफनविधी सुरतला न करता बिहारमध्ये चंपारण्य येथे करण्याचे मनोगत हैदर अलीच्या भावाने आणि धुळ्यातील नातेवाईकांनी बोलून दाखवले। पण इशरत जहा मात्र दफनविधी सुरतलाच करण्यावर ठाम होते। दफनविधी कुठे करायचा यावरून झालेला वाद विकोपाला गेला। हैदरची प्रकृती अचानक का बिघडली, त्याचा मृत्यू का झाला याबाबत आम्हाला शंका आहे। याची शहानिशा केल्याशिवाय हैदरचा दफनविधी केला जाऊ नये अशा आशयाची तक्रार हैदर अलीच्या भावाने आणि डोळ्यातील नातेवाईकांनी सुरत पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली। लेखी स्वरूपात सुरत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी हैदर अलीचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला। शासकीय रुग्णालयामध्ये हैदर अलीच्या मृतदेहाचे फॉरेन्सिक पोस्टमॉर्टम करण्यात आले। त्यात विषबाधेमुळे आणि श्वास रोखून धरल्याने हैदर अलीची प्राणज्योत मालवली असे निष्पन्न झाले। तसा वैद्यकीय अहवाल सुरत पोलिसांना प्राप्त झाला। हैदर अलीचा मृत्यू नैसर्गिक नसून त्याला विषबाधा आणि श्वास रोखल्याने झाला असल्याचा वैद्यकीय अहवाल ताब्यात येताच चौकशीसाठी सुरत पोलिसांनी हैदरच्या पत्नीला म्हणजेच इशरत जहाला ताब्यात घेतले। तिच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये सुरुवातीला ती पोलिसांना दाद देत नव्हते, पण पोलिसांच्या प्रश्नांचा फैरी काही थांबलेल्या नव्हत्या। अखेर तिचे अवसान गळले। हैदर अली हा माझा नवरा होता, पण तो माझ्याशी शरीर संबंध करताना राक्षसी वृत्तीने करायचा, जीव घेणा यातना द्यायचा। त्यामुळे त्याला शारीरिकदृष्ट्या दुबळे करणे हा एकमेव पर्याय माझ्याजवळ होता, म्हणून मी त्याला शरीर संबंध करण्यापूर्वी हळदीच्या दुधामध्ये उंदीर मारण्याचे औषध टाकून देत असे। सोमवार दिनांक 5 जानेवारी 2026च्या रात्री हैदरने काम वासनेचा उच्छाद मांडला होता। त्याला आनंद मिळत होता, पण मी जीवाच्या आकांताने ओरडत होते। सहन न झाल्याने मी हैदर अलीचा गळा दाबला आणि त्यात त्याचा अंत झाला, असा कबुली जबाब इशरतने सुरत पोलिसांना दिला। कबुली जबाबानंतर सुरत पोलिसांनी इशरत जहा हिच्या विरोधात हैदरच्या खुनाचा आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करून तिला गजाआड केले। या धक्कादायक घटनेचा पुढील तपास सुरू आहे।